आता फेंट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: बेशुद्ध पडणे, अशक्त होणे, क्षीण. फेंट या शब्दाचे दोन उपयोग होतात. तो ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो आणि वर्ब म्हणूनही वापरला जातो. मराठीत समजून घ्या. फेंट म्हणजे अचानक बेशुद्ध पडणे किंवा खूप अशक्त वाटणे. तसेच एखादी गोष्ट खूप हलकी, अस्पष्ट किंवा कमी प्रमाणात असणे यासाठीही हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू लूज कॉन्शियसनेस टेम्पररीली, वीक और अनक्लिअर. इझी वन लाईन डेफिनेशन: टू लूज कॉन्शियसनेस और बिकम व्हेरी वीक. आता सिनॉनिम्स पाहूया. अनकॉन्शियस, वीक, डिझी, पेल. हे शब्द अशक्तपणा किंवा बेशुद्ध अवस्थेशी संबंधित आहेत. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द: स्ट्रॉंग, कॉन्शियस, क्लिअर, ब्राईट. हे शब्द ताकद, शुद्धी आणि स्पष्टता दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: शी फेल्ट डिझी अँड बिगॅन टू फेंट. तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडू लागली. इथे फेंट म्हणजे चक्कर आल्यामुळे शुद्ध जाणे, म्हणजे तिची तब्येत अचानक बिघडली. दुसरे वाक्य: देअर वॉज अ फेंट साऊंड कमिंग फ्रॉम द रूम. खोलीतून हलका आवाज येत होता. इथे फेंट म्हणजे खूप हलका किंवा अस्पष्ट आवाज, म्हणजे आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. तिसरे वाक्य: ही गेव अ फेंट स्माईल बिफोर लिव्हिंग. निघण्यापूर्वी त्याने हलकीशी स्मितहास्य केले. इथे फेंट म्हणजे अगदी हलकी, कमी दिसणारी स्मित, म्हणजे मोठ्याने हसला नाही, फक्त हलकसं हसला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: व्हॉट डज फेंट मीन? ए. टू बिकम स्ट्रॉंगर. बी. टू लूज कॉन्शियसनेस. सी. टू लाफ लाऊडली. डी. टू रन फास्ट. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.